पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे। पवार काका पुतळा एकत्र आले असं म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले असं म्हणा, असं आवाहन देखील यावेळेला रोहित पवार यांनी केलंय। तसंच पुणे आणि पिंपरीमध्ये घड्याळावरती नाही तर तुतारी या चिन्हावरती लढणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। दोन पवार एकत्रित आले हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत हे पहिली गोष्ट। आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।